रामनवमी निमित्त श्रीराम युवा सेनेचे अध्यक्ष तथा नूतन नगरसेवक राजकुमार भैया पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी पंचपरिवर्तनच्या नयनरम्य देखाव्यासह भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली। प्रारंभी आमदार विजयकुमार देशमुख, नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, माजी नगरसेविका अंबिका पाटील यांच्या शुभ हस्ते श्रीराम यांची महापूजा करून आरती संपन्न झाली। या प्रसंगी उत्सव अध्यक्ष शिवकुमार पुजारी, समाजसेवक दीपक गदगे, नगरसेवक संजय कोळी, नगरसेवक अमर पुदाले, नगरसेविका स्वाती बडगू, अभिषेक पाटील, नगरसेवक शिवानंद पाटील, सिद्धा भाईकट्टी, गुरु आलुरे, दत्ता डबरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। ही शोभायात्रा राजेंद्र चौक, कन्ना चौक, कौतम चौक, बाळीवेस, शिवाजी चौक या मार्गावरून निघाली। या शोभायात्रेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून आद्य सरसंघचालक परमपूज्य हेडगेवारजी गोळवलकर गुरुजी, विद्यमान सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या आकर्षक व मनोहारी डिजिटल प्रतिमा आणि भव्य अशा मालट्रकवर फुलांची नेत्रदीपक आरास केलेली श्रीरामांची मूर्ती लक्षवेधी होती। भगवा ध्वजही डौलाने फडकत होता। समाज प्रबोधनात्मक डिजिटल फलक व RSSच्या कार्याचे चित्ररथ यांनी शोभायात्रेत भर टाकली। टाळ मृदुंगाच्या गजरातील वारकऱ्यांच्या वेशभूषेतील पथकानेही सर्वांची मने जिंकली। ढोल ताशाचा निनादही गरजला। सुशोभित गजराही लक्षवेधी होता। युवक युवतींनी लाठीकाठीचेही प्रात्यक्षिक सादर केले। यात्रेत राम, लक्ष्मण, सीता यांचा सजीव देखावाही सर्वांचे आकर्षण ठरले। शोभायात्रेत नगरसेवक राजकुमार भैया पाटील यांनी ढोल वाजवून आपला आनंद मनसोक्तपणे लुटला। यंदा डीजेला फाटा देऊन ढोल ताशा, लेझिम व लाठीकाठीचे प्रयोग सादर करून पारंपरिक पद्धतीने मोठ्या दिमाखात व उत्साहात श्रीराम नवमीचा महोत्सव साजरा करण्यात आल्याची माहिती श्रीराम युवा सेनेचे अध्यक्ष तथा नूतन नगरसेवक राजकुमार भैया पाटील यांनी दिली। देशभरामध्ये उत्साहाने साजरी करत असताना सोलापूर शहरामध्ये श्रीराम युवा सेनेच्या माध्यमातून सोलापूर शहरात सुरुवात केलेली श्रीराम युवा सेनेच्या माध्यमातून रामनवमी शोभायात्रा आज बघता बघता सोलापूर शहरामध्ये एक दिमागदार पद्धतीने, चांगल्या पद्धतीने उत्सव साजरी होत असते। मला अतिशय आनंद वाटतोय। यंदाच्या वर्षी आम्ही या ठिकाणी एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त या ठिकाणी एक चांगला सुंदर असा देखावा या ठिकाणी साजरी करण्यात आलाय। विशेष म्हणजे डीजेला फाटा देत या ठिकाणी हत्ती, घोडे, बग्गी आणि आपला धनगरी ढोल, नाशिक ढोल, लेझिमचा ताफा आणि लाठीकाठीच्या संदर्भातला एक चांगल्या पद्धतीचा प्रयोग या ठिकाणी करून दाखवणार आहे। त्याच पद्धतीने वारकरी संप्रदायातील एक 50 मुलं-मुली या ठिकाणी ताळकरी आणलेले आहेत। अशा पद्धतीचा एक चांगला देखावा आणि चांगल्या पद्धतीचा एक शोभायात्रा या ठिकाणी काढत असताना पंचपरिवर्तन राष्ट्रीय संघाच्या माध्यमातून पंचपरिवर्तन या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलाय। विशेष म्हणजे स्वदेशी, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण आणि आपल्या नागरिक कर्तव्य या सगळ्या गोष्टींचा समावेश करून एक चांगल्या पद्धतीचा उत्सव रामनवमीची शोभायात्रा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। मला अतिशय आनंद वाटतोय। या माध्यमातून एक डीजेला फाटा देत एक चांगला उत्सव करत असताना सगळ्यांनी याच पद्धतीने केलं पाहिजे अशी मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो आणि रामनवमीच्या लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी देतो। धन्यवाद। जय श्रीराम। सदर शोभायात्रेत सोलापूरकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून इतिहास निर्माण केल्याचे दिसून आले।